श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मराठवाडाचे प्रसारण. आजच्या कार्यक्रमात ऐकूयात चित्रपट निर्माता दिग्दर्शक महेश बनसोडे यांची मुलाखत. नमस्कार श्रोते हो, आज आपल्यासोबत आहेत ज्यांनी लोकांचा सिनेमा ही चळवळ चालू करून लोकसहभागातून एक सिनेमा तयार केलेला आहे. आपल्यासोबत आहेत पॅन्थर चळवळीवर भाष्य करणारा आणि प्रदर्शनाच्या मार्गावर असलेला चल हल्ला बोल या चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक महेश बनसोडे. या सिनेमाच्या निर्मितीच्या संदर्भाने आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. जय शिवराय, जय भीम सर. जय भीम, जय शिवराय. आपला योग घातलेला चल हल्ला बोल या चित्रपटाच्या विषयी आपण कार्यक्रमातून आपण बोलणारच आहोत. तत्पूर्वी आपला परिचय आणि आपली चित्रपट क्षेत्राची सुरुवात कशी झाली हे आमच्या श्रोत्यांना सांगा. मी महेश बनसोडे, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, लेखक आहे. गेले 19 वर्ष मी ह्या सिनेमा क्षेत्रामध्ये काम करतो आहे. तुम्हाला सर्वांना माहीत असलेले सदाशिव अमरापूरकर ते आता आपल्यात नाही आहेत. त्यांच्याकडे मी 2 वर्ष शिकायला होतो. त्याचबरोबर डिरेक्शन आणि स्क्रिप्ट रायटिंगचा मी डिप्लोमा केलेला आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये काम सुरू केलेलं आहे. आतापर्यंत मी दिग्दर्शित केलेले सिनेमे, मी युलासा खोपा नावाची फिल्म केलेली आहे, आमदार माझ्या खिशात, लेक माझी नवसाची, मी अहिल्या होणार ग, संत कानुपात्रा, महिमा रेवणनाथाचा, एकच फाईट, अशा ह्या मराठी फिल्म मी दिग्दर्शित केलेल्या आहेत आणि याचं लेखनही केलेलं आहे. त्याचबरोबर 2 हिंदी फिल्म केलेल्या आहेत, क्या तुम, फॅशन हाऊस, या 2 हिंदी फिल्म केलेल्या आहेत. त्याचबरोबर शॉर्ट फिल्म केलेल्या आहेत, संविधान, नो वार, बस 2 ही मुलाकात, थिनगी. आणि आत्ता जो आपला चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे तो चित्रपट चल हल्ला बोल. सर, आपण काय करूयात की त्या चित्रपटातलं गाणंच ऐकूयात, प्रेक्षकांना ते आवडेल. चला तर ऐकूयात चल हल्ला बोल या चित्रपटातील हे गीत. गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करून पेटून उठणार नाही. मुखात जय भीम घे, वादळाशी झुंज दे, मुखात जय भीम घे, वादळाशी झुंज दे, मुखात जय भीम घे, वादळाशी झुंज दे, मुखात जय भीम घे. हिम्मत से बोल, जोर से बोल, बोल 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 बोल. खूप छान सर. मला एक सांगा, लोकांचा सिनेमा ही जी लोकसहभागातून सिनेमा निर्मितीची जी चळवळ तुम्ही सुरू केलेली आहे, म्हणजे याची संकल्पना, म्हणजे तुम्हाला हे नेमकं कसं सुचलं? आणि खरं तर चित्रपट निर्मिती करणे ह्याला खूप सारा पैसा लागतो आणि ते खूप जिकिरीचं झालेलं आहे. नवीन दिग्दर्शकाला आणि नव्या टीमला सहसा कुणी निर्मितीसाठी पैसा देत नाही किंवा पैसा उभा करत नाही. तर तुम्ही हे कसं साध्य केलं? हा, तुमचा प्रश्न अगदी रास्त आहे. वर्गणी गोळा करणे ही कल्पना कशी डोक्यात आली? मी ह्या सिनेमाची स्क्रिप्ट लिहिली. मी अनेक निर्मात्यांकडे गेलो, निर्मात्यांना ती वाचून दाखवली. त्यांना ही स्क्रिप्ट खूप आवडायची, पण ते घाबरायचे. ते म्हणायचे की ह्याच्यावर सिनेमा आला तर सेन्सॉर बोर्ड ह्याला पास करणार नाही आणि जर पास केला तर याला थिएटर मिळणार नाहीत. ही दहशत त्या प्रत्येक निर्मात्याच्या समोर होती. प्रत्येक निर्माता हेच बोलत होता. म्हणून आपण आपल्या समाजाचे काही निर्माते आहेत, इन्व्हेस्टर आहेत, त्यांना भेटलो. काही नेते मंडळींना भेटलो, त्यांनाही या विषयावरती इन्व्हेस्ट करायला आम्ही सांगितलं. परंतु ही गोष्ट त्यांना आवडायची, परंतु इन्व्हेस्ट करायला हे घाबरत होते. त्यांच्याही पुढे प्रश्न होता
की असा विषय सिनेमाच्या माध्यमातून जर मांडायचा झाला तर ह्याला सेन्सॉर विरोध करणार आहे. मग तर मला अजून कन्फर्म झालं की जर हे मोठमोठे नेते मंडळी ज्यांच्याकडे करोडो रुपये आहेत, त्यांच्याकडे सत्ता आहे, ही सुद्धा लोक ह्या विशिष्ट वर्गाच्या भांडवलदारांच्या दहशतीला घाबरून अशा विषयाला सिनेमाला पैसे लावत नाहीत, मग आमच्यासारख्या लोकांनी करायचं काय? म्हणून मग आम्ही ठरवलं की ह्याच्यातून काहीतरी वेगळा मार्ग काढला पाहिजे. मी सहज गावी गेल्यानंतर मला एक भंतेजी भेटले होते. भंतेजींनी मला ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. त्याचबरोबर माझ्या आईने एक चांगला मूलमंत्र दिला. आई मला म्हणाली की आम्ही पूर्वी शेती करायचो, त्या शेतीमध्ये सर्वांकडे सगळी अवजारं नसायचे, सर्वांकडे सगळे धान्य नसायचं, तर आम्ही पैरा करायचो. एकमेकाकडून थोडं, कुणाकडे काय धान्य असेल ते घ्यायचं, कुणाकडे बैल असेल तो घ्यायचा, कुणाकडे आवत असेल तो घ्यायचा, नांगर असेल घ्यायचा, आणि एकमेकाची शेती करायची आणि त्याच्यातून शेतीचं उत्पादन काढायचं आणि ते उत्पादन वर्षभर पुरायचं, अशी शेती करायचो. ह्या तत्वावरती तू सिनेमा का नाही बनवत? आणि मला तिथून आयडिया आली की आपण सिनेमा लोकसहभागातून करू शकतो. या सिनेमा क्षेत्रामध्ये ही जी सांस्कृतिक दहशत आहे, मला आलेला 19 वर्षाचा अनुभव आहे, या अनुभवातून माझ्या लक्षात आलं की इथे बहुजनांचे विषय मांडणं खूप अवघड आहे. कारण इथे काही विशिष्ट वर्गाचा, भांडवलदारी वर्गाचा मोठा पगडा आहे. त्यामुळे बहुजनातील कलाकारांना, बहुजनातील दिग्दर्शकांना, बहुजनांच्या लेखकांना सिनेमा क्षेत्रामध्ये काम करायला वाव मिळत नाही. आणि तो जर वाव मिळवायचा असेल तर तुम्हाला संघटित होणं खूप गरजेचं आहे. म्हणून आम्ही ह्या क्षेत्रामध्ये एक चळवळ सुरू केलेली आहे. त्या चळवळीचं नाव आहे लोकांचा सिनेमा, पीपल्स मूव्ही मुवमेंट. यामध्ये दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, मुस्लिम, गरीब, शेतकरी, कामगार, महिला या सर्वांचा सहभाग आहे. आणि ह्या चळवळीचा पहिला लोकवर्गणीतला सिनेमा म्हणजे चल हल्ला बोल. अगदी बरोबर सर. आत्ताच मी म्हणल्याप्रमाणे एखादा सिनेमा निर्मिती करायचा म्हटलं की खूप सारा पैसा लागतो, आणि म्हणून मग तो पैसा कसा उभा करायचा? नवीन लोकांना निर्माता मिळत नाही, किंवा तुम्ही आत्ताच सांगितल्याप्रमाणे काही भीतीपोटी जे बहुजन समाजातील काही निर्माते अशा स्क्रिप्टला, अशा विषयाला पैसा देण्यासाठी धजावत नाहीत. मग म्हणून तुम्ही हे लोक चळवळ, लोकांचा सिनेमा ही कन्सेप्ट आणलीत आणि ती पूर्णसुद्धा केलीत. या मुलाखतीत पुढे जाण्या अगोदर श्रोत्यांना ऐकूयात या सिनेमातलं दुसरं गीत. हलगी जोरात वाजू दे, हलगी जोरात वाजू दे, बेभान होऊन नाचू दे. हलगी जोरात वाजू दे, बेभान होऊन नाचू दे. शाहू फुले भीम कळू दे, शाहू फुले भीम कळू दे, मनुवाद्याला जळू दे. जय भीमचा नारा घुमू दे, समतेची क्रांती घडू दे. जय भीमचा नारा घुमू दे, समतेची क्रांती घडू दे. हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल. तर आत्ता तुम्ही सांगितलं की लोकसहभागातून हा सिनेमा तुम्ही तयार केलेला आहे. मला एक सांगा, तुम्हाला या सिनेमा निर्मितीमध्ये कोणी कोणी आणि कशी कशी मदत केली? जेव्हा ह्या चित्रपटासाठी आम्ही वर्गणी मागण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी भाषणं द्यायला जात होतो, तेव्हा सहजासहजी लोक वर्गणी देत नव्हते किंवा त्यांना हा विषय समजत नव्हता. कारण सिनेमा म्हणलं की एक बिझनेस, एक व्यवसाय आहे, आणि व्यवसायासाठी लोक वर्गणी कशी गोळा करायची, लोक कसे वर्गणी देतील, हा मोठा प्रश्न होता. परंतु सांगली जिल्ह्यामध्ये कवठेमंकाळ तालुक्यात देशिंग नावाचं गाव आहे, खरशिंग नावाचं गाव आहे, त्याचबरोबर खंडेराजुरी नावाचं गाव आहे. तिथे आम्ही जेव्हा भाषणं देत होतो तेव्हा खंडेराजुरी या गावामध्ये माझं भाषण ऐकून एक छोटी मुलगी, एक 8-10 वर्षाची असेल, ती स्टेजवर धावत पळत आली आणि तिने 10 रुपये वर्गणी आम्हाला दिली आणि ती पैसे देऊन पळत होती.
एवढं मी तिला पकडलं आणि विचारलं की बाळ हे पैसे आले कुठून, तुला कोणी दिले? तर ती बोलली ती माझे पैसे आहेत आणि तुम्ही सिनेमा करताय ना, आमच्यासाठी काम करताय ना, आणि आता तुमच्याकडे पैसे नाही आहेत, तर मग हे माझ्याकडचे 10 रुपये मी तुम्हाला देते. मी तिला विचारलं पण तुझ्याकडे आले कुठून 10 रुपये? तर ती बोलली मला आईने 10 रुपये खाऊसाठी दिलेत. आणि तो जो भावनिक सीन झाला, त्या मुलीला समजलं की आपलं भविष्य काय आहे किंवा ही चळवळ आपल्या भविष्यासाठी काम करणार आहे, म्हणून त्या मुलीने ते 10 रुपये वर्गणी म्हणून दिली होती. आणि तिथून मग वर्गणीला सुरुवात झाली आणि सर्व समाजातील दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, मुस्लिम, शेतकरी, कामगार हा सगळा समाज आला. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या समाजातील लोक समोर आली आणि त्यांनी वर्गणी दिली, कुणी सहभाग दिला, कुणी वस्तूच्या स्वरूपामध्ये मदत केली आणि हा सिनेमा पूर्ण झाला. चल हल्ला बोल हा सिनेमा पॅन्थर चळवळीवरचा सिनेमा आहे. मला सांगा, याची संकल्पना किंवा ही कथा किंवा या विषयावरती आपण चित्रपट करावा आहे हे तुम्हाला कसं सुचलं? हा चांगला प्रश्न आहे की सिनेमाची कथा कशी सुचली. खरं तर मी आपल्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अनेक फिल्म बघत असतो, वेगवेगळ्या फिल्मचा अभ्यास करत असतो. त्याच्यामध्ये फिल्म मांडण्याच्या वेगवेगळे प्रकार मी बघत असतो. आणि हे करत असताना मला हा विषय मला मांडायचा होता जो चळवळीचा आहे, आणि ते मांडण्याची पद्धत मला अशी हवी होती की जी आजच्या तरुण पिढीला आवडेल, आणि त्या पद्धतीने मला तो विषय मांडायचा होता. आता हा विषय कसा सुचला? प्रत्येक 6 डिसेंबरला आम्ही दादरच्या चैत्यभूमीवरती जमा होतो. तिथे अनेक लोक जमतात. तर तिथे एक माझे मित्र, आम्ही असंच गप्पा टप्पा मारत होतो, तेव्हा त्यांनी सांगितलं की 1970-75 सालामध्ये दलित पॅन्थर नावाची मुवमेंट उभा राहिली होती, युवा क्रांती दल नावाची मुवमेंट उभा राहिली होती, आणि ही मुवमेंट अन्यायाच्या विरोधात काम करणारी मुवमेंट होती. त्यांचं ब्रीद वाक्यच होतं टिट फॉर टॅट. आणि मला त्या एका कॅची लाईनवरती कहाणी सुचली आणि ही स्क्रिप्ट आपण पूर्ण केली आणि तिचं नाव चल हल्ला बोल आपण असं दिलं. या सिनेमा निर्मितीच्या विषयानं आपण पुढं बोलणारच आहोत. तत्पूर्वी श्रोत्यांना ऐकूयात चल हल्ला बोल या सिनेमातलं पुढचं गीत. अत्याचार रोका आता गुलामी ती सोडा, अत्याचार रोका आता गुलामी ती सोडा, सांगावा भीमाचा सांगावा भीमाचा जातीवाद्याला गाडा, सांगावा भीमाचा जातीवाद्याला गाडा. अत्याचार रोका आता गुलामी ती सोडा, अत्याचार रोका आता गुलामी ती सोडा, सांगावा भीमाचा सांगावा भीमाचा जातीवाद्याला गाडा, सांगावा भीमाचा जातीवाद्याला गाडा. श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मराठवाड्याचं प्रसारण. आजच्या या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत चल हल्ला बोल या चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक महेश बनसोडे सर. सर, मला एक सांगा, हा चित्रपट तयार करण्यासाठी एकूण किती कालावधी लागला आणि कलाकारांची, सिनेमा टेक्निशियनची तुम्हाला कशी कशी मदत मिळाली? जवळजवळ हा सिनेमा पूर्ण व्हायला 3 वर्ष लागली. त्याचं कारण हा सिनेमा लोकवर्गणीतला असल्यामुळे जसजशी लोक वर्गणी देत होती, जसजशी लोक मदत करत होती, तसं ह्या सिनेमाचं काम पुढे पुढे जात होतं. शूटिंग कम्प्लीट होणं आमच्यासाठी सोपं नव्हतं, पण एवढी लोक मदत घेऊन पुढे उभा होते, त्यामुळे तो सिनेमा कम्प्लीट झाला. अनेक कलाकारांनी आपल्या कला दान केल्या, अनेक संगीतकारांनी आपलं संगीत दान केलं. अशा प्रकारे वेगवेगळ्या लोकांनी दान करून हा सिनेमा कम्प्लीट झालेला आहे. तुम्हाला तर माहित आहे की धम्मदानाला किती महत्व आहे. त्या सगळ्यांच्या सहभागातून हा सिनेमा कम्प्लीट झाला. पुढे आमचा एक मोठा प्रश्न होता की हा सिनेमा कम्प्लीट झालेला आहे, पण पोस्ट प्रोडक्शनसाठी एका मोठ्या स्टुडिओमध्ये जाणं आणि त्या स्टुडिओचा खर्च करणं अवघड आहे. अशा वेळी वेगवेगळ्या संघटना
पुढे आल्या. त्याच्यामध्ये मुस्लिम संघटना असतील, नाथपंथी संघटना असतील किंवा जय भीम संघटना असतील, मराठा समाजाच्या संघटना असतील, शेतकरी संघटना असतील, अशा अनेक विविध संघटनांनी हातभार लावला. आपल्या ह्या सिनेमासाठी ज्यांनी ज्यांनी देणग्या दिल्या किंवा त्यांची कला दान केली, कुणी पैशाच्या स्वरूपात मदत केली, अशी खूप लोक आहेत. परंतु महत्वाची नावं घ्यायचीच झाली तर त्याच्यामध्ये कवटेमंकाळ तालुक्यातील सांगली जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार पाटील असतील आणि त्यांची पूर्ण टीम, खरशिंग गावातली सगळी टीम, मग त्याच्यामध्ये पाटील मंडळ आहेत, कांबळे मंडळ आहेत, बनसोडे मंडळ आहेत, बरेच वेगवेगळे लोक आहेत की ज्यांनी खूप मोठी मदत केली. त्याचबरोबर माझ्या गावातील माझा जो क्लासमेट आहे, माझा मित्र आहे राधेश्याम जाधव, त्यांनीही मदत केली. त्याचबरोबर डॉक्टर दत्ता माने असतील, त्याचबरोबर कृष्णा, त्यांना आम्ही नाना म्हणतो, कृष्णा मेहत्रे असतील, अशी बरीचशी मंडळी आहेत, डॉक्टर साळवे असतील, अशा लोकांनी सढळ हाताने मदत केली आणि हा सिनेमा कंप्लीट झालेला आहे. आणि एका स्टुडिओमध्ये ह्या चित्रपटाचं काम पूर्ण झालं, पूर्ण टेक्निकली काम पूर्ण झालं. अजूनही त्या स्टुडिओवाल्याचं 1.5 लाख रुपये देणं आहे, परंतु त्यालाही हा सिनेमा आवडला, त्याला ही कन्सेप्ट आवडली. आम्ही जे लोकवर्गणीतून काम करतोय ते त्या स्टुडिओवाल्याला आवडलं आणि त्यांनी आम्हाला कन्सेशन देऊन हा सिनेमा फेस्टिवलसाठी आणि सेन्सॉरसाठी आमच्या ताब्यात दिला. जसं ह्या सिनेमासाठी वेगळ्या प्रकारच्या देणग्या आलेल्या आहेत, जसं पैशाच्या स्वरूपात आलाय, कुणी वस्तूच्या स्वरूपात देणग्या दिलेल्या आहेत, कुणी स्वतःचा सहभाग, कलाकारांनी आपले अभिनय दान केलेला आहे. तसंच ह्या सिनेमासाठी आवश्यक असणारं जे संगीत आहे, हे संगीत सुद्धा दान केलेलं आहे. त्याच्यामध्ये आवर्जून नाव घ्यायचं म्हटलं तर प्राध्यापक समाधान आयवळे सर यांनी ह्या सिनेमासाठी 2 गाणी, उत्कृष्ट गाणी केलेली आहेत. त्यांनी याच्यासाठी लागणारा जो काही खर्च आहे, वेळ आहे, स्वतःचा स्टुडिओ आहे, हे सगळं त्यांनी दान रूपामध्ये ह्या सिनेमाला दिलेलं आहे. तसेच अमोल कांबळे ह्याही म्युझिक डायरेक्टरनी ह्या सिनेमासाठी स्वतःचा आवाज दिलेला आहे, गाणं दिलेलं आहे, म्युझिक दिलेलं आहे. त्याचबरोबर योगेश पालवे ह्या तरुणांनी सुद्धा ह्या सिनेमासाठी खूप सुंदर गाणी लिहिलेली आहेत. ह्या गाण्यांना चाली सुद्धा त्याने खूप सुंदर दिलेल्या आहेत. त्याचबरोबर शाहीर अशोक जाधव यांनी ह्या सिनेमासाठी एक गाणं केलेलं आहे. त्याचबरोबर ह्या सिनेमासाठी आणखी एक विशेष बाब नोंद करायची वाटते. या सिनेमाला एक गाण्याचं म्युझिक ज्या मित्राने दिलेलं आहे तो तुर्कीचा आहे. त्याचं नाव आहे शेरखान अकमल. त्याला आपल्या या सिनेमाची कल्पना आवडली, ही चळवळ आवडली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य त्याला आवडलं. तो तुर्कीचा असूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा तो वाहक आहे, विचारांचा अभ्यास करणार आहे, बाबासाहेबांचा अभ्यास करणार आहे. त्यांनी लगेच ह्या चळवळीला मदत म्हणून त्यांनी संगीत दान केले आणि आज शेरखान अकमल ह्या सिनेमाचा संगीतकार आहे. त्याचबरोबर ह्या सिनेमासाठी अनेक वेगवेगळ्या स्टुडिओनीही मदत केलेली आहे. अशा अनेकांच्या मदतीने हा सिनेमा कंप्लीट झालेला आहे. वा, खूप छान सर. सर्व कलाकारांच्या मदतीतून आणि लोकसहभागातून हा सिनेमा आपण पूर्ण केलेला आहे. ज्यांच्याकडं निर्माता नाही अशा दिग्दर्शकाला किंवा सिनेमा मेकर्सला आपल्या या सिनेमाचं एक उत्तम उदाहरण मानावं लागेल. कार्यक्रमात पुढे जात असताना आमच्या श्रोत्यांसाठी ऐकूयात या सिनेमातलं पुढचं गीत. ढोलकी तालावरती, ढम ढम ढोलकी तालावरती, सनाई वाजती. ढम ढम ढोलकी तालावरती, सनाई वाजती. भीमाची जयंती, आज माझ्या भीमाची जयंती. भीमाची जयंती, आज माझ्या भीमाची जयंती.
माझ्या भीमाची जयंती, भीमाची जयंती, आज माझ्या भीमाची जयंती. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत चल हल्ला बोल या चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक महेश बनसोडे सर. सर, चल हल्ला बोल हा सिनेमा पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या या सिनेमात असलेल्या कविता काढून टाका आणि कोण नामदेव ढसाळ, आम्ही त्यांना ओळखत नाही, असं जे सेन्सॉर बोर्डाने तुम्हाला सांगितलं आणि त्यामुळे रिलीज होण्याअगोदरच हा सिनेमा देशभरात एक चर्चेचा विषय ठरला आहे. देशभरातल्या सर्व क्षेत्रातून सेन्सॉर बोर्डावरती टीकेची झोड उठली आहे आणि भारतीय सिनेमा निर्मितीस अडथळा ठरणारा हा सेन्सॉर बोर्डच का बरखास्त करू नये अशा प्रकारची चर्चा सुरू झालेली आहे. तिथं नेमकं तुमच्यासोबत काय घडलं याविषयी आमच्या श्रोत्यांना थोडंसं सांगा. हा, आता सेन्सॉरला गेल्यानंतर काय झालं की सेन्सॉरमध्ये असणारे जे 4 ज्युरी आणि 1 ऑफिसर ह्यांनी हा सिनेमा बघितला. सिनेमा बघितल्यानंतर माझ्या अनुभवानुसार जेव्हा सिनेमामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर समोर डिबेट होतो, समोरासमोर चर्चा होते. एखादा मुद्दा जर त्यांना पटला नसेल किंवा एखाद्या सीनवर काही ऑब्जेक्शन असेल तर त्याच्यावरती चर्चा होते. पण ह्यावेळेला तसं नव्हतं. मी रेवणकर ऑफिसरांना विचारलं की आपल्याला डिस्कशन करायचं आहे का, समोर बोलायचं आहे का, तर ते बोलले काही नाहीये, तुमच्या सिनेमामध्ये कसलाही कट नाहीये, फक्त आमच्या ज्युरीमध्ये मतभेद आहेत की ह्या सिनेमाला UA सर्टिफिकेट द्यायचं की A सर्टिफिकेट द्यायचं, त्यासाठी आम्हाला 3 दिवस द्या. तरी माझ्यासोबत असलेले पॅन्थर सुमेध जाधव असतील, पोपट सातपुते असतील, दोस्त रवी भिलाने, दोस्त संजय शिंदे, स्वप्नील ढसाळ, संगीता ढसाळ, ह्या सगळ्यांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला जे पण काय मांडायचं समोर मांडा. तरी त्याने आम्हाला रिक्वेस्ट केली की आम्हाला 3 दिवस द्या, 3 दिवसात आम्ही तुम्हाला UA सर्टिफिकेट किंवा A सर्टिफिकेटचं फायनल सांगतो. म्हणून आम्ही वेळ दिला. 3 दिवस गेले, 7 दिवस गेले, 8 दिवस गेले, 10 दिवस गेले, त्यांचं कसलंही उत्तर नव्हतं. आम्ही जेव्हा फॉलोअप घ्यायला लागलो तेव्हा त्या फॉलोअपलाही उत्तर नव्हतं. शेवटी 15व्या दिवशी डायरेक्ट आम्हाला नोटीस आली आणि त्या नोटिसामध्ये UA साठी सिनेमा रिजेक्ट आहे तुमचा आणि A सर्टिफिकेट हवा असेल तर आम्ही दिलेले कट्स करून ती फिल्म आमच्याकडे सबमिट करा असं सांगितलं. आम्ही ते नोटिसातले कट वाचले तर ते एवढे अन्यायकारक होते. त्याच्यामध्ये अन्यायकारकाबद्दल सांगतो की कुठले कट आहेत. त्यांनी नोटिसामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, ह्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत खंडोबा आणि त्या खंडोबासाठी होणारा जो लोकनृत्याचा कार्यक्रम असतो ज्याला आपण जागरण म्हणतो, त्याच्यामध्ये वाघ्या मुरळ्या यांचं एक नृत्य असतं आणि त्यांना दान करणं, पूर्वी लोक धान्याच्या स्वरूपात दान करायचे, आता पैशाच्या स्वरूपात दान करतात. हा एक पवित्र मानलेलं ही एक संस्कृती आहे आपल्या महाराष्ट्रातली. ह्याच्यावरती सेन्सॉर बोर्डाने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. ह्या नृत्य करणारे जे कलाकार असतात त्यांना लहान मुलांच्या हातून पैसे देणे हे पुण्याचं काम मानलं जातं. त्याच्यावरती सेन्सॉर बोर्डाने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि हे सीन काढा म्हणून सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या भारताची संस्कृती ही गाव, खेडे, शेतीशी संबंधित असलेली आहे. त्याचबरोबर इथला प्रत्येक माणूस, प्रत्येक समाज त्याचा एक स्वतःचा देव आहे, कुलस्वामी आहे, त्यांची मंदिर आहेत, गाव तिथं मंदिर असणार आहे. परंतु सेन्सॉर बोर्डाला हे संस्कृती नको असल्यामुळे किंवा ह्या संस्कृतीबद्दल त्यांचे काही गैरसमज असल्यामुळे त्यांनी ह्या सिनेमातले सगळे मंदिराचे सीन काढायला सांगितले आहेत. त्याचबरोबर हरामखोर सारखा शब्द, जो हरामखोर नावाचा सिनेमा सेन्सॉर बोर्डाने पास करून नवाजुद्दीन सिद्दीकीचा हा सिनेमा आहे तो प्रदर्शित झालेला आहे. परंतु आपल्या सिनेमातील हरामखोर शब्दाला ह्याने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि त्याहून जाऊन पुढे या सेन्सॉर बोर्डाने खूप मोठी चूक केली आहे. पद्मश्री महाकवी नामदेव ढसाळ यांची कविता ह्याच्यातून काढायला सांगितलेली आहे आणि जेव्हा आम्ही त्यांना विचारलं की ही कविता का काढायची, त्यावर ते म्हणे की ह्या कवितेमध्ये शिरवाळ भाषा आहे, अश्लील भाषा आहे, शिव्या आहेत. तेव्हा आम्ही त्यांना विचारलं की हे कोण ठरवणार शिरवाळ भाषा, अश्लील भाषा. नामदेव ढसाळांच्या कवितांमुळेच ही ते चळवळ उभा राहते, नवीन तरुण मुलाच्या मध्ये एक प्रेरणा निर्माण होते आणि तो समाजामध्ये अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी तयार होतो. ही कविता कशी काय अश्लील होऊ शकते. पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या कविता बाहेरच्या देशामध्ये वेगवेगळ्या भाषेत ट्रान्सलेट झालेल्या आहेत
विविध युनिव्हर्सिटींमध्ये त्या शिकवल्या जातात. भारतातील वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये त्या शिकवल्या जातात. असे हे नामदेव ढसाळ आहेत. तुम्हाला माहीत आहेत का? त्यावर ते म्हणे, कोण नामदेव ढसाळ, आम्ही ओळखत नाही. हे त्यांचं उद्धटासारखं दिलेलं उत्तर. त्याचबरोबर आम्ही त्यांना सांगितलं की हा विषय खूप गंभीर आहे. हा जर विषय समाजामध्ये गेला तर आंदोलन होतील, रस्ता रोको होईल, तुमच्या ह्या सेन्सॉर बोर्डावरती लोक येतील. तर ते म्हणे, तुम्हाला जे काय करायचं ते करा, आमच्यावर केस करा. तुम्हाला वाटतंय ना अन्याय केलाय तर तुम्ही तसं जाऊन पोलीस तक्रार करा, सरकारकडे केस करा. असं हे उद्धटपणाचं उत्तर ऐकून आम्ही सगळी टीम तिथून आलो आणि ह्या अन्यायाला कसं उत्तर द्यायचं, काय करायचं ह्याच्यावरती समाजामध्ये आम्ही बोलायला सुरुवात केली. आज समाज एक होतोय आणि ह्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवतोय. परंतु आज सेन्सॉर बोर्डाने ह्या सिनेमाला जे नोटीस दिलेलं आहे त्याच्यामध्ये कोण नामदेव ढसाळ आणि असे उद्धटासारखे जे उत्तर दिलेले आहेत, आता वेळ आलेली आहे आपल्याला की ह्या सेन्सॉर बोर्डाला दाखवून द्यायचं आहे की कोण नामदेव ढसाळ. खरं तर ह्या सेन्सॉर बोर्डाची ह्या देशाला गरज आहे का, असा मोठा प्रश्न बहुजनांच्या, तरुणांच्या आणि वेगवेगळ्या विचारवंतांच्या समोरचा मोठा प्रश्न आहे. अगदी बरोबर सर. तसं पाहता सिनेमा निर्माते आणि सेन्सॉर बोर्डमधला वाद हा काही नवीन नाही. यासाठी अमोल पालेकर, स्वर्गीय दादा कोंडके अशा प्रकारच्या अनेक निर्मात्यांना हा संघर्ष करावा लागला आहे. पण तुम्ही सांगता तो संघर्ष वेगळा आहे. पद्मश्री नामदेव ढसाळ यांना ते ओळखतच नाहीत किंवा कोण नामदेव ढसाळ हा जो प्रश्न आहे तो खरंच तळागाळातील कलावंताचे, तळागाळातील साहित्यकाचे, तळागाळातील निर्माता दिग्दर्शकाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारण्याचा हा प्रकार आहे. आणि म्हणून संपूर्ण देशातून सेन्सॉर बोर्डच्या विरोधामध्ये आवाज उठत आहे आणि त्याची सुरुवात, त्याची ठिणगी ह्या आपल्या चल हल्ला बोलच्या सिनेमाने झालेली आहे. त्यांच्याकडून जी चूक झालेली आहे याचा विचार सेन्सॉर बोर्डचे ज्युरी करतील, सेन्सॉर बोर्ड करेल आणि चल हल्ला बोल हा सिनेमा पद्मश्री महाकवी, लेखक, साहित्यिक, पॅन्थर चळवळीचे निर्माते, उद्गाते नामदेव ढसाळ यांच्या कवितेसह प्रदर्शित करण्यास सेन्सॉर बोर्ड परवानगी देईल अशी आशा व्यक्त करूयात. आणि या सिनेमाला चित्रपटगृहसुद्धा सहज मिळतील, त्यासाठी काही संघर्ष करण्याची वेळ येणार नाही अशीही आशा व्यक्त करूयात. आणि आपण या निमित्ताने रेडिओ मराठवाडाला मुलाखत दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार. मराठवाडा रेडिओ केंद्राने मला आज बोलवलं, आपल्या स्टुडिओमध्ये माझं स्वागत केलं आणि माझी मुलाखत घेतली. या चळवळीच्या व्यथा, कथा त्यांनी या मुलाखतीतून दाखवणार, त्याबद्दल मी रेडिओ मराठवाडा केंद्राचे आभार मानतो. त्यांच्या संयोजकाचे, आयोजकाचे आभार मानतो. जय भीम, जय शिवराय. रग 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 आमच्या रक्तात रग हाय, धग 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 आमच्या डोक्यात धग हाय. रग 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 आमच्या रक्तात रग हाय, धग 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 आमच्या डोक्यात धग हाय. बघ 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 बघतोस काय, डोळे काढून हातात देणारे आमची जात हाय. रग 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 आमच्या रक्तात रग हाय, धग 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 आमच्या डोक्यात धग हाय. श्रोते हो, आत्ताच आपण चित्रपट निर्माता दिग्दर्शक महेश बनसोडे यांची मुलाखत ऐकली. आपण ऐकत आहात रेडिओ मराठवाडा, आवाज महाराष्ट्राचा. रेडिओ मराठवाडाचे प्रसारण ऐकण्यासाठी प्ले स्टोअरवरून इन्स्टॉल करा रेडिओ मराठवाडा हे ॲप्लिकेशन आणि ऐकत रहा आपले आवडते रेडिओ केंद्र रेडिओ मराठवाडा, आवाज महाराष्ट्राचा.